मानव मोबाईल इचलकरंजी। मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त 399 रुपये मध्ये। कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा। परफेक्ट फिनिश, क्वालिटी वर्क, फास्ट सर्व्हिस, कमी खर्चात उत्तम काम। पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एसटी स्टँड जवळ इचलकरंजी। सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री योगेश कुमार सो यांनी अवैध अंमली पदार्थांचा साठा व विक्री करणारे तसेच अभिलेखावरील गुन्हेगार यांच्यावर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। या आदेशांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण यांनी 2 विशेष पथके तयार करून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या। त्यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सागर वाघ यांच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चिपरी फाटा जयसिंगपूर परिसरात एक इसम मोटरसायकलवरून गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने चिपरी फाटा येथे सापळा रचला। संशयित इसम स्प्लेंडर मोटरसायकलवरून येताच त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने आपले नाव वैभव राजाराम आवळे, वय 26, राहणार हडको कॉलनी, मिरज असे सांगितले। 2 पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या झडतीमध्ये आरोपीकडून 5 किलो गांजा, 1 मोबाईल फोन व गांजा विक्रीसाठी वापरण्यात आलेली स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण 1,82,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आरोपी हा सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म ॲक्टसह एकूण 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार सो, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार सो, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। MS 51 न्यूज करिता मुबारक शेख।